खरंच आहे की मगाशी वसंत पाटणकर आणि मी जेवून झाल्यानंतर जबरदस्तीची शतपावली करताना इकडे आलो. त्यावेळी आम्ही दोघे असंच म्हणत होतो की हा विषय असा आहे की गझलच्या भाषेत इसको कोई जमीन नाही, जमीन नाही. तर यावर बोलायचं काय? म्हणजे जसं गझल स्वरूप आणि तंत्र, ह्याला तंत्र आहे, स्वरूप आहे. गझल हा वेगळा काव्य प्रकार आहे, त्याला इतिहास आहे, त्याला भूगोल आहे. मुक्तछंद स्वरूप आणि तंत्र, त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्याला तंत्रच नाही म्हणून तर मुक्तछंद निर्माण झाला. तंत्र नको या भावनेतून मुक्तछंद निर्माण झाला, हे मुक्तछंदाचे स्वरूप. आणि तंत्रच असलं तर दिलेल्या कागदाच्या बाहेर येऊ नये एवढंच तंत्र. कारण ही गंमत कशी आहे की जसं मुक्तछंद नावाची गोष्ट नाही, मुक्तछंद किंवा कुठलाही वाङ्मयाचा प्रकार हा परंपरेने येत असतो. त्याचं एक स्थित्यंतर असतं, त्याला एक उत्क्रांती असते. तो क्रांतीचा भाग नाही. 1931 सालीच मुक्तछंद आला असं नव्हे. इंजिनाचा म्हणजे गाडीचा आणि याचा शोध एकदम लागला असं विजय म्हणाली. तर मला विनोदाला असं लक्षात आलं की खरोखर याचा पण संबंध असावा. कारण वाफेचं इंजिन, याचा अर्थ वाफ कोंडल्यानंतर जी शक्ती तयार होते, तसं सगळ्या छंदामध्ये बंधनाचं जे कोड झालं होतं ते मुक्त करण्यासाठी बहुतेक इंजिन आणि मुक्तछंद यांचा संबंध असावा असं मला वाटतं. परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये मी ज्यावेळी, आता मी समीक्षक नाही, याचा अर्थ मी कोणीतरी चांगला माणूस आहे असं नव्हे. समीक्षक ज्याला अभ्यास असतो, जे तंत्राने वागतात. मी मुक्त आहे कारण मी कवी आहे. मी कवीच्या अंगाने, कलाकाराच्या अंगाने काय चिंतन करता येईल याचं, कारण मी मुक्त शैलीमध्ये लिहिणारा माणूस. मी छंदातही लिहितो आणि मुक्त शैलीमध्ये पण लिहितो. मुक्त छंद वापरायचं नाही, कारण भग्नमूर्ती नावाचा जो अनिलांचा संग्रह आहे त्याने तो छंद वापरलाय. त्याला एक विशिष्ट नियम आहे. निर्वासित चिनी मुलांनंतरचा संग्रह आहे, पण अनिल यांचे पुरस्कार होते मुक्त छंदाचे. आणि कवी अनिलांनी, आता भाटे आम्हाला सांगतील, ते मोठे बसलेत आमचे अभ्यासक, हे मुक्त छंद जो भग्नमूर्तीमध्ये त्यांनी पाळला, त्यामध्ये त्यांचं हेच म्हणणं होतं की काही अनुभवाच्या शक्यता इतक्या मोठ्या असतात, त्याचे अनेकार्थता त्याच्यामध्ये असते. ते एखाद्या विशिष्ट ओळीच्या लयीमध्ये, नादामध्ये, गेयतेमध्ये ते बांधता येत नाही. म्हणून घेतलेली सवलत म्हणजे मुक्तछंद. पण त्याला तसं स्वच्छंदीपणा म्हणजे स्वैराचार नव्हे, तसं मुक्तछंद म्हणजे अतिशय मुक्त लिहिलं नव्हे. त्याला एक बंधन आहे, त्याला एक आकार आहे, त्याला एक आराखडा आहे. तसं कबड्डीचं मैदान आखून त्याच्यामध्ये काय जो तुम्हाला खेळ करायचा आहे, एकमेकांना तगड्या खेळायच्या, तर तुम्ही तिथे त्या चौकट करा. अशा प्रकारचं एक अलिखित असे नियम मुक्तछंदाला अनिलांनी सुद्धाच्या प्रस्तावनेत म्हटलेले आहेत. मुक्तछंदाचं मी विश्वकोशामध्ये पाहिलं. आता थोडासा अभ्यास केला पाहिजे, कवी असला म्हणून काय माहिती झालं, म्हणून मी विश्वकोशामध्ये पाहिलं. तर विश्वकोशामध्ये सुद्धा ज्यांनी ती टीप लिहिलेली आहे त्यांना सुद्धा फार मुक्तछंदाचं विवरण, वर्णन काही करता आलेलं नाही. कारण हे ईश्वरासारखं आहे. मुक्तछंद तो निर्गुण आहे, तो निराकार आहे. तो कुठेतरी त्याला मंदिरात बसवावा, अशा प्रकारे या आयोजकांचा प्रबंध आहे सगळा. की तंत्र नसलेल्याच गोष्टीवर तुम्ही बोला. म्हणून मी वसंतला मागाशी म्हटलं की वसंत आम्ही जेवून येताना आणि बोलायचं काय ह्याच्यावर. त्यावेळी मी आता म्हटलं की गझलवाल्यांना पीच चांगलं मिळालं. ते टर्निंग पीच नव्हतं, त्यांना बॅटिंग करता येत होती. आपल्याला आत्मवय केलं की न असलेल्या विषयावर बोलणं. मुक्त छंदावर बोलू
म्हटलं आपण आव्हाने घेऊया, आपण बोले आपलं तर स्पष्ट होईल, काही आपण स्पष्ट होत चालू. तर माझ्या असं लक्षात आलं की आम्ही एक मुक्त छंदाचं त्यावेळी जसं खिल्ली उडवली गेली किंवा मुक्त शैलीचा अतिरेक झाल्यानंतर आम्ही आपापसात पण एकमेकांची खूप खिल्ली उडवतो. हे चांगलं असतं कविता लेखनासाठी. तर त्यावेळेस मला आठवतं की आम्ही निळकंठ कदम मागे बसलेले आहे, ते समीक्षक आहेत मराठीतले, वसंत आठवत असेल की आम्ही काय केलं, योगभ्रष्ट हा जो कविता संग्रह आहे त्याची जी अनुक्रमणिका आहे ती लिहून काढली आणि ती अशी लिहून काढली अनुक्रमणिका की तो मुक्त शैलीसारखी वाटेल. आणि शशिकांत लोखंडे आमचा मित्र, त्यावेळी आमच्यामधला ज्येष्ठ आणि काय काय आम्हाला त्रास द्यायचा, म्हणजे समजावून सांगायचा. तर याला पण पाहिजे, दादांनाही पाहिजे, कारण अंकिता देशमुख आमच्याबरोबर लायब्ररीमध्ये अभ्यास करायला यायचा, तो अभ्यास करायचा आपल्या वाटेत आणि बाहेर पडायचा. तर त्यावेळी ते शशिकांत लोखंडे लिहिली गेल्यावर त्याने असं जे भाषण केले त्याच्यावर तुम्हाला सांगतो, या कवितेमध्ये अस्तेपणातून नसतेपणात काढायचं वगैरे. म्हणजे मुक्त छंद हे का चित्रटपीचे म्हणतो याच्यामुळे की ती जी आम्ही ओळी, म्हणजे ह्यामध्ये सुद्धा मुक्त छंदाचं स्वरूप लपलेलं आहे. म्हणजे मुक्त शैली याचा अर्थ तुम्हाला जे मनामध्ये वाटेल ते लिहिण्याची मुभा, असं काही लोक समजतात. खरं म्हणजे याचा उगम जर मला पाहायला तर माझ्या असं लक्षात येतं, म्हणजे मी जो काही अभ्यास केला किंवा माझं जे चिंतन आहे तर मला असं वाटतं की कुठलाही प्रकार जो वाङ्मय प्रकार आहे तो भले समजा तो इंग्रजीतून आला आपल्याकडे, अव्वल इंग्रजीच्या काळामध्ये आला, दुसऱ्या महायुद्धानंतरचं झालेलं सगळं संक्रमण आहे आणि एकंदर विश्वाचीच लय बिघडली, त्यामुळे कोणी बंधारात नसून ती लय सोडण्याचा प्रयत्न वैश्विक पातळीवर झाला, तसा तो साहित्यात झाला. असं जरी आपण म्हटलं तर मला आठवतं की जसं लावणीचा उगम हा शाहिरी वाङ्मयात नसून त्याच्या अगोदर नामदेवांचं रात्रकाळी घागरकाळी जळामध्ये एकावळे काळी ओमाय या रचनेत तसं त्याचा स्रोत सापडतं. म्हणजे गंगेचा उगम करा, गंगोत्री जशी एका धारेची कळवळी होती, तर नामदेवामध्ये सापडतं. किंवा सत्य एकदाचांमध्ये तुम्हाला असं सापडेल की वाली आणि सोडलेला हारे डोळे मोडी तर राधा चाले, ही लावणीची सुरुवात आहे. त्याला ठळक असं स्वरूप जे आहे ते शाहिरी वाङ्मयात मिळालेलं आहे, त्यानंतर पेशवाईत मिळालेलं आहे. पण माझं म्हणणं असं आहे की शाहिरी वाङ्मयामध्ये जसं लावणीचं मूळ संत वाङ्मयात आहे, तसं मुक्त छंदाचं मूळ शाहिरी वाङ्मयात आहे. बऱ्याचशा शाहिरांच्या रचना या तंत्रसहित करण्याच्या याने आहेत. तुमच्या असं लक्षात येईल की म्हणजे पठ्ठे बापूराव असो की राजस माना कवी कवनाचा हा एक तुकडा जुना जुना नाही तसं रंग सारा सुनास. याच्यामध्ये कुठल्याही पहिल्या वेळेचं बदल दुसऱ्या वेळेमध्ये नाही, पण अंतर्गत यमक ठेवून अशा प्रकारची सैल रचना केलेली आहे जी मुक्त छंदाच्या जवळ जाते. लावणी वाङ्मय हे परफॉर्म ज्याला आपण म्हणतो हे असल्यामुळे त्यांना हा सैलपणा मानवणारा होता. ते शास्त्रबद्ध छंदोबद्ध रचना नसल्यामुळे, तो पेश करण्याचा भाग असल्यामुळे तो जो तोडा किंवा सगळ्या ढोलकीच्या तालामध्ये शब्द तोडण्याची ही जी शब्द तोडणे, छंद तोडणे याची जी सुरुवात झालेली आहे ती शाहिरी वाङ्मयात झालेली आहे. म्हणजे राम जोशींनी वाचलं तरी प्रभाकरांचं खूपच आहे. प्रभाकरांच्या लावण्यात मी वाचलं तर तुमच्या असं लक्षात येईल. इव्हन आपला हे भाऊ कोणते सगळं भाऊ मध्ये आहे आणि हे सगळं इथे सुरुवात होते. म्हणजे संत काव्याला विकल्प म्हणूनच शाहिरी वाङ्मय आले. संत वाङ्मयामध्ये जो अतिरेक झाला होता की तो संपूर्ण एकाच भक्ती, एकाच केंद्रामध्ये तो भक्ती रस जो केंद्रित झाला होता त्याला एक विकल्प किंवा एक प्रकारचा विद्रोह म्हणा किंवा एक प्रकारचा विरोध म्हणा म्हणून मुक्तपणे लावणी आहे. तसंच या सगळ्या छंदामध्ये जसे अनुभव अनेक असतात, अनुभव व्यामिश्र कल्पना आहे. एकच एक अनुभव माणसाला येत नाही. अनुभव हा अंधारातल्या मायेचं मूर्तीसारखा असतो. तो तुम्हाला अस्पष्ट दिसतो म्हणून तो झपुर्दा, झपुर्दामध्ये जी
काही न दिसे दृष्टीला प्रकाश गेला सेमिनार करा काय म्हणावे अस्तित्वीला झपूर जाकडे झपूर जा. ही सगळी रचना जरी छंदात असली तर झपूरचा हा शब्द मुक्त छंद आहे. कारण त्याला त्या अवस्थेचं वर्णन करता येईना त्यावेळी डिक्शनरीत असलेला शब्द केशव सुतारी जो मांडला तो मुक्त छंद आहे केशव सुतारी. म्हणजे ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया बंधनातून सुटण्याची आहे. आणि बंधनातून सुटण्याची जी प्रक्रिया आहे ही आपल्या सतत वाङ्मयामध्ये लोकगीतांमध्ये तुम्हाला लोकगीतांमध्ये ह्या सगळ्या मुक्त छंदाचा मूळ सापडेल तुम्हाला. दात्यावर बसणारी जी बाई आहे शिक्षित तिला काही छंदोरचना हा संग्रह वाचलेला त्याच्याने माधवराव पटवर्धनांचा छंदोबद्ध रचना काय असते असं अजिबात त्यांनी वाचलेलं नाही. किंबहुना ते अशिक्षित आहे. ती परंपरेने मौखिक वाङ्मय जे असतं ना ते मुक्त छंदात्मक असतं. जे लिखित असतं ते बद्ध असतं. म्हणजे अक्षर ध्वनी हा मुक्त छंद आहे आणि लिपी हे छंदोबद्ध आहे. म्हणजे जे मुक्त आहे ते त्या लोकगीतांच्या सगळ्या रचना आहेत ना तुम्ही बघा. सरोजिनी बाबरांनी आणि शांताबाई शेळक्यांनी ते पुस्तक संपादित केलेलं आहे. त्यामध्ये तुम्ही त्या रचना जाऊन बघा त्यामध्ये मुक्त छंदाचं केंद्र आपल्याला दिसतं आणि म्हणून ते परंपरेने आलेलं आहे. किंबहुना मुक्त छंद ठळकपणे समोर आला असेल 1931 साली. तो इंग्रजांमुळे आलेला असेल हे पण नक्कीच. इंग्रज हे चेते आहेत आपण जीत आहोत. चेत्याची भाषा जीत करतात चेत्याची संस्कृती जीत घेतात आणि म्हणून त्यांनी काय ते गिरवलं इंग्लिशमध्ये ते आपण अपरिहार्यपणे स्वीकारलं आणि त्याच्यातून त्याचा तो उद्गार निर्माण झाला हे ठळकपणे लक्षात आलं तिथे. परंतु आपल्या सगळ्या परंपरेमध्ये जिथे जिथे म्हणजे एखादी बाई घरामध्ये पूर्वीची बाई घरामध्ये छळ सहन करत असताना पाणवठ्याशी जायची आणि मैत्रिणीशी बोलायची घरातला जो छंद होता तो मुक्त छंद असायचा. हा जो प्रवास आहे सगळा हा मराठी कवितेचा जो प्रवास आहे या प्रवासातच त्याची बीज दडलेली आहे. आणि त्यामुळे फक्त आता झालंय काय की कुणी कुणी कसा वापरला मुक्त छंद हा विषय फार सुंदर आहे. मुक्त छंदाचं स्वरूप असं सांगता येईल की अनिलाने तो कसा वापरला. त्यांनी मुक्त छंद वापरला. मुक्त शैली कुशीरेख्यांनी कशी वापरली. कुशीरेख्यांमध्ये विरामचिन्ह सुद्धा बोलतात. विरामचिन्ह सुद्धा मुलगी असण्याची कविता म्हणजे कुशीरेखे. त्यामुळे कुशीरेखे तोडतात कुठे शब्द तो कसा तोडून जातो म्हणजे आमच्या शांताबाई सांगायच्या की कवितेतले शब्द हे दिवाळीमध्ये उंबरठ्यावर लावलेल्या पणत्यांसारखे असतात. ती मधली जी पणती असते तिचा प्रकाश इकडेही पडतो आणि इकडे पडतो. त्यामुळे ते शब्द असे सुटे नसतात कवितेतले. ते असे घट्ट असतात. एक संयोग असतं ते मिश्रण नसतं. तो चहा आहे तो साखरेत घातलेलं किंवा मिठात घातलेलं पाणी नसतं. त्यामुळे ते जे तोडतं कुठेतरी तिथे तोडलेलं असतं तर त्याला एक अंतर्गत लय जी आहे म्हणजे जसं शंकर वैद्य विरोधाने म्हणाले की मी सुद्धा लई वाचून दाखवले आणि म्हणाले बरोबर आहे ते त्यांचा परफॉर्मन्स आहे. ही लईची चेष्टा नाही. तो शंकर वैद्यांचा परफॉर्मन्स आहे. कारण वैद्य अतिशय सुंदर असे अभिनेते होते त्यामुळे ते अतिशय सुंदर असं म्हणून दाखवायचे सगळं दाखवतात. पण ती जी अंतर्गत लय आहे ना ती हिमोग्लोबिन सारखी त्या शब्दामधून अशी वाहत असताना तुम्हाला दिसेल. त्याला चांगला डॉक्टर पाहिजे म्हणजे समीक्षक पाहिजे मग तो दिसेल त्याला. तर कुशीदेवी ज्याप्रमाणे मुक्त छंद वापरायचे तो तोडल्यामुळे त्यामध्ये लय तयार व्हायची. म्हणजे ती ओळ तिथे तोडल्यामुळे बघा ना त्रिधाराचा बघा किंवा जमत्या कोशातून पासरले जे निळ्या राखवी दवा उलगडले जे मोर पिसावर सावरले ते त्याहूनही आज कुठे कशाच एका लजवंतीच्या डोळ्यांपाशी झनधार झालेली पाहिले न पाहिले. आता ही रचना आहे. ही रचना जी आहे ना हा मुक्त छंदाचा त्यांचा आविष्कार आहे. हा इथं त्याचं वैशिष्ट्य ठरतं. मुक्त छंद कसा कुशीरेखेने वापरला. बऱ्याच जणांनी वापरलाच नाही म्हणजे मुक्त शैली वापरलीच नाही म्हणजे
छंद सोडलाच नाही त्या ठिकाणी. म्हणून मुक्त छंदाची गल्लत नवकवितेशी करू नये. ही जी मुक्त शैली आहे, ही मुक्त शैली प्रत्येकाने आपापल्या अनुभवात, बघा पूर्वीचे सगळे अनुभव जे होते ते इकॉनॉमिक्सच्या भाषेत सांगायचं झालं तर हॉरिझॉन्टल. जेव्हा ते व्हर्टिकल आले, त्या अनुभवाची डेप्थ, त्याची खोली शोधण्याची ज्यावेळी गरज भासली. आता प्रिय तुझा मुखडा सुंदर चंद्रमा सगळ्या लोकांनी सांगितलं, पण याच्यामध्ये ज्यावेळी एखादा काय वाटतं की नुसता चंद्रमा नाही वापरायचं आहे मला, त्या चंद्रावरचे जे काही कागद ते पण मला सांगायचं. तर त्यावेळी त्याच्या अनुभवाच्या शक्यता मग ते अशा असतील किंवा अशा असतील, या शोधण्याच्या प्रयत्नामध्ये तो स्वतःचे शब्द अनुभवाला कातडीसारखं, आपल्याला जसं रक्तमस कातडीसारखं चिकटतं तसं त्या अनुभवाला चिकटणारे, त्याच्यापासून न तुटणारे शब्दांची गरज त्या कवीला निर्माण झाली. त्यावेळी त्याने स्वतःची तो छंद निर्माण केला. आणि म्हणून मुक्त छंद हा अनुभवाचा गहिरेपणा, अनुभवाची अनेक शक्यता, अनेक अर्थता, अनेक संगता ही शोधण्यासाठी मुक्त छंद हे अतिशय सुंदर असं आपल्या हातात आलेलं साधन होतं. पण ते साधन आत्ताच्या काही कवींना कळलेलं नाही. आणि त्यामुळे ते मुक्त शैलीच्या नावाखाली म्हणजे आपल्याला लक्षात येईल की बघा, जोपर्यंत नामदेव ढसाळांकडे बघा, नामदेव ढसाळने संपूर्ण मुक्त छंद जो वापरलेला आहे तो जसा रेटरिक आहे तसा तो संज्ञ प्रवाही आहे. म्हणजे नामदेवची कविता मध्ये थांबून वाचता येत नाही. नामदेवची कविता आतापासून इतकी पर्यंत असंच वाचता येते, तो सुद्धा तसंच वाचतो. तो अजिबात थांबत नाही, कारण ते संज्ञ प्रवाह आहे. आणि त्यामुळे तो जिथे ओळ तोडतो ना, तो स्वतःच्या स्वयंपणे तोडतो कुठेही. आणि त्या ओळीमध्ये ती सगळी जी संज्ञा प्रवाह संज्ञा ती येते त्याच्यामध्ये. ह्या मुक्त छंद त्याने कसा वापरला. वसंतरावांची डहाके वेगळे, वसंतरावांची डहाके आता पूर्वीचे नाही. योगप्रश्नमधला वसंतरावांची डहाके हे जास्त श्रेष्ठ दर्जाचे आहेत. आता जे त्यांनी ते काय आलंय त्यांचं बीज काय, तर त्यामध्ये त्यांनी विधानात्मक अशी मुक्त छंद वापरलेले. विधान, स्टेटमेंट मराठीत म्हणतात. तर हे विधान जे आहे, ही विधानं अशी मांडून, जसं हे म्हणाले की एखादी बातमी आपण वाचतो, तो त्यांना त्याचा परिणाम तो साधायचा आहे. म्हणजे डहाक्याला तो परिणाम साधायचा आहे. आणि म्हणून डहाक्याची मुक्त छंद वापरण्याची शैली वेगळी आहे. ते असे सरळ करतात. वसंत दत्ताने गुलजार नावाचा कवी आहे. बऱ्याच जणांना माहिती नसेल, बऱ्याच तुम्ही सगळे शिक्षण बरोबर माहिती आहे. त्याची संपूर्ण मुक्त छंद वापरण्याची शैली आहे ना, ही 10-12 मजली इमारत असते ना, ती वरून बघितल्यावर कशी दिसते तशी आहे. म्हणजे 2 वाक्य 2 असं 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 असं, आणि तो अनुभव तसाच आपण जातो, आपण तसेच जातो. ही मुक्त छंद वापरायची प्रत्येक कवीची शैली आहे, ते त्याचं रसायन त्याला कळलं पाहिजे स्वतः की आपण मुक्त छंद कसे वापरतो. मुक्त छंद किंवा मुक्त शैली आपण म्हणूया. मुक्त शैली वापरणं म्हणजे कुठे ओळ तोडून कसंही लिहा आणि तुम्हाला हवे तसं चित्र निर्माण करा असं नव्हे. म्हणून आताच्या सगळ्या पिढीतल्या, म्हणजे आम्ही छंद लिहितो, मुक्त छंद मुक्त शैलीत पण लिहितो, त्यावेळी नवीन सगळ्या मुलांना मी हेच सांगतो की तुम्ही, आम्ही प्रश्न विचारतो, यू वळते का तोडली सांगा, पण अशा प्रश्न त्याला तुम्ही विचारत नाही, हो की नाही. वाटरपट्टे हे सगळे कुठं ज्यावेळी कविता वाचतात त्यावेळी ते अनुभवाशी जातात. ते रचनेशी किंवा रचना आणि अनुभव वेगळे नसतात हे त्यांना कळतच नाही. आशय आणि अभिव्यक्ती एकत्र त्याला कळत नसल्यामुळे ते वाचतात तसे लिहित नाही किंवा लिहितात तसे वाचत नाही. आणि म्हणून एखाद्याला देवस्थानपणे म्हणतो ही इथं का तोडली ओडिसांवर सांगता येत नाही. म्हणजे त्यांना आपण त्यामध्ये, त्या मुक्त शैलीमध्ये ते काही जे तंत्र असतील ते जर कळलेलं नसेल तर मंत्राची रचना करू शकत ते नाही. आणि म्हणून हा सुद्धा एक धोका आहे. मुक्त शैलीमध्ये
आता मुक्तशैली कसा वापरावा, आमच्या मनावर फक्त एकच ओळ लिहिलंय. कवितेचं नाव कोबी, एकच ओळ, गाण्यातल्या 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 गा संपली कर. आता ही पण एक आहे त्या मनोरंजनची मुक्तीसाठी वापरण्याची एक त्याची शैली आहे. दुसरी कविता आरसा, आरशातल्या आरशात गेले बेवाचे वारले. हा, आरशातल्या आरशात वारले बेवाचे. पण त्याच्या मागे जी संकल्पना आहे ती मनोरंजनाला माहिती होती. आपण जे काही प्रसंग जे काही लिहू त्याबद्दल सांगता आलं पाहिजे. मूळ आहे ना स्वतःच, तुमचं नाव लावलं पाहिजे ना, मग सांगा. पण हल्ली काय झालंय, एवढं सोपं वाटतं लोकांना. तो मध्ये सोडलं, मध्ये 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 लिहिलं मी कविता असं म्हणण्याची त्यांची शैली आहे. ह्या परिसंवाद यासाठी महत्वाचा आहे की पुन्हा ठेवा, कारण कॉलेजची मुलं आलेली नाही, जे नवीन लिहिणारे आहेत ते फारसे आलेले नाही, आणि म्हणून हा पुन्हा ठेवा. कारण त्यांचा गैरसमजच आहे की मुक्त शैली लिहिलं म्हणजे जे मनात आहे ते पाठकर बोलून टाकायचं. जसं आपण कोणाला ते विस्फोट टाकतो ना कॉलेजमध्ये, विस्फोट म्हणजे कुठली मुलगी आवडते तिला कळावं यासाठी योजलेली योजना. पटकन टाकून टाकतात ते. नाही, खूप त्या ओळीचं वजन, ते अंतर्गत लय काय त्या शब्दाचा, जसं निलिमा म्हणाले की ग एक नाही ग 3 प्रकारे उच्चार करतो. गवत मधला ग वेगळा, आणि थकवा किंवा तलवार मधला र वेगळा, आणि रचना मधला र वेगळा. पण तलवार मधला र ह्याला स्वनिम पद्धती काय म्हणतात, स्वनिम व्याकरणाच्या भाषेत. हा जो र आहे तो तलवार, तो वाट आहे ते र जमतो, आणि रचनामध्ये तो ठळकपणे रचना, तो रत्न असं नाही म्हणतात. तलवार हे जे सूक्ष्म ध्वनी आहे, हे मुक्त शैली लिहिणाऱ्या माणसाला त्याचा अभ्यास असला पाहिजे, तरच त्या मुक्त शैली. आणि शेवटी जसे म्हणाले त्या गजलीय ध्वनी पाहिजे, तसं त्या लिहिल्यामध्ये कविता असली पाहिजे. पुन्हा तंत्र आलं. आता आमच्या नवीन साहेबांनी सांगितलं तंत्र हे महत्वाचं नाहीच आहे, तंत्र कुणाला येतं शिकता. मला कॉम्प्युटर मला अजूनही येत नाही, पण मी चॅलेंज करून सांगतो मी 2 दिवसात शिकेल कॉम्प्युटर. पण मला 2 दिवसात कविता चांगली लिहिता येईल असं आहे ना ते. तर ते तंत्र महत्वाचं नाही, शेवटी त्यामध्ये कवित्व, कविता पण असणं फार महत्वाचं आहे. त्यामुळे स्वरूप जे आहे त्याच्यामध्ये जपलेला जो मंत्र आहे तो मंत्र येणं आवश्यक आहे. आणखी तुम्हाला गमत सांगतो की मनातली गोष्ट की कितीही तुम्ही चर्चा करा, कितीही तुम्ही व्याख्या बनवा, एखाद्या चांगल्या कलाकृतीचं, चांगल्या कवितेचं संपूर्णतः स्वरूप आणि गाभा उघडून दाखवणं अतिशय महाकठीण गोष्ट आहे. ती जाणवणं, जसं हे आमचे म्हणायचे कोण नाथ संप्रदाय, साक्षात्काराचा भाग आहे. नदी में आग लगी है, जाके देखो क्यों लगी है, कैसी लगी है, किधर लगी है, उतार में लगी है कि ऊपर लगी है, नॉट नेसेसरी, जाके देखो. साक्षात्काराचा हा प्रश्न आहे. कुठली कला आहे ना त्याशी कशी निर्माण होते, ह्याला कोणीतरी गुढगावाद म्हणतात, त्याला कोणतरी पलायनवाद म्हणतात. तुम्हाला सांगता येत नाही ना, म्हणून तुम्ही असं करता. असं नाही आहे. एका रेषेपाशी गेल्यानंतर आपल्याला आपण थांबतो, ते नाही सांगता येत. आता ह्या सगळ्यांनी पण चर्चा केली, पण गजलियत म्हणजे काय हे नाही सांगतात. सगळे तंत्रावर बोलत होतो, आम्ही सुद्धा तेच करतो. आम्ही सगळं, पण नक्की कवित्व काय, कविता काय, हा जो फुलाचा गाभा आहे, जो सुगंध निर्माण होतो, त्याला विज्ञानामध्ये LSTS नाही, मायक्रोस्कोप खाली घालून सुगंधाचा LSTS घेता येत नाही, पाकळ्यांचा घेता येईल. फक्त आपण जवळ जवळ जातो. चर्चा करतो म्हणजे काय, आपण त्या विषयाच्या जवळ जातो, आणखी जवळ जातो, आणखी केंद्राजवळ जातो, आणि आपण आपल्याला स्पष्ट करतो. त्याला परिसंवाद म्हणतात. परिसंवादात कोणीतरी इथे उभा आहे, दुसऱ्याला शिकवतोय असं नव्हे, स्वतःला स्पष्ट करीत जा. तुम्ही स्वतः कवी आहात, तुम्ही स्वतः समीक्षक आहात, तुम्ही स्वतः गजल लिहिताय, तुम्ही
स्वतः साधना करा. मेडिटेशन सुद्धा कवितेत आहे. हे मेडिटेशन करणं महत्वाचं आहे आणि ते ज्याला जमलं तो नक्कीच या जन्मी नाही पण पाहू पुढच्या जन्मी सांगू स्वरूपाने पुढचं आम्ही सांगू शकतो.